नमस्कार मंडळी. आपल्या सामूहिक साधना उपासना वर्गाच्या या चौथ्या सत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं मी वास्तू ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे अगदी मनापासून स्वागत करतो. आजच्या भागामध्ये आपण या वैशाख महिन्याच्या सामूहिक उपासनेची मंत्र साधनेची माहिती करून घेणार आहोत. वैशाख महिन्यामध्ये सर्वात महत्त्वाचा दिवस असतो जो 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त समजला जातो, तो म्हणजे अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा दिवस म्हणजे भगवान महाविष्णूंच्या आशीर्वादाचा तर माता महालक्ष्मीची कृपा संपादन करण्याचा सर्वात मोठा मुहूर्त आणि दिवस समजला जातो. भगवान विष्णू जी देवता पालन करता असून माता महालक्ष्मी ही साक्षात धन प्राप्त करून देणारी शक्ती आहे. त्यामुळे या दोघांच्या कृपा आशीर्वादाने जीवनामध्ये नेहमीच सुख, समाधान, निरंतर समृद्धी आणि आर्थिक सुबत्ता यांची प्राप्ती होत असते. आणि म्हणूनच या दोन्ही दैवी शक्तींच्या प्राप्तीसाठी, पूजेसाठी, आशीर्वादासाठी अक्षय तृतीयेसारखा दुसरा दिवस आणि मुहूर्त नाही. तसेच या दिवशी आपल्या पितरांच्या आशीर्वादासाठी सुद्धा केली जाते प्रार्थना आणि आपल्या पितरांना दाखवला जातो नैवेद्य. यावर्षी अक्षय तृतीयेचा दिवस आलेला आहे शुक्रवार 10 मे या दिवशी. मुहूर्तशास्त्रात अक्षय तृतीयेचं नक्की काय बरं महत्त्व आहे, या दिवशी नक्की काय करावं, कोणती करावी उपासना, साधना, मंत्रपाठ, ही सर्व माहिती आपण दिलेली आहे. अतिशय महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये तो व्हिडिओ खाली दिलेला आहे. तसेच या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर यावेळेला आलेला आहे अतिगंड योग. त्यामुळे नक्की कोणता राहणार आहे मुहूर्त मौल्यवान वस्तूंच्या खरेदीसाठी याची सविस्तर माहिती जाणून घ्यायची असेल तर अवश्य हा व्हिडिओ पहा. त्याची लिंक खाली दिलेली आहे. हा आधीच प्रकाशित झालेला आहे, म्हणजे आपला हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत असाल त्याच्या आदल्या दिवशीच तो व्हिडिओ प्रकाशित केलेला आहे. यावेळी वैशाख महिना सुरू होत आहे. वैशाख शुद्ध प्रतिपदेपासून आणि वैशाख शुद्ध प्रतिपदा असणारे गुरुवार 9 मे 2024 तर वैशाख महिन्याची समाप्ती होणारे वैशाख अमावास्या गुरुवार 6 जून 2024. या संपूर्ण वैशाख महिन्यामध्ये अक्षय तृतीया, परशुराम जयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, नृसिंह जयंती, बुद्ध पौर्णिमा या महत्त्वाच्या तिथी आणि दिवस असणार आहे. आता आपण माहिती करून घेऊया की या महिन्यामध्ये आपण जी साधना आणि उपासना करणार आहोत त्याबद्दलची, आणि वैशाख महिना म्हणजेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्ताचा, म्हणजेच माता महाविष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या उपासनेचा. आणि म्हणूनच या महिन्यामध्ये आपल्याला या दोन्ही शक्तींचा एकत्रित असलेला मंत्रपाठ करायचा आहे संपूर्ण महिन्यासाठी. आणि एक विशिष्ट साधना या महिन्यात आपल्याला करायची आहे शनिवारच्या दिवशी. तसेच अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या पितरांचं करायचं आहे स्मरण, त्यांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायची आहे, त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी प्रार्थना करायची. हे मंत्रपठण आपल्याला दिवसातून म्हणजे लक्ष्मी आणि महाविष्णूंचं कोणत्याही वेळेमध्ये करू शकता. पठण करतेवेळी आपल्या कपाळावर 2 भुवयांच्या मध्यभागी शक्य झालं तर चंदनाचा गंध किंवा अष्टगंध लावून हा मंत्रपाठ केला तर अतिउत्तम. तसेच मंत्रपाठ करतेवेळी ज्यांना शक्य होईल त्यांनी पांढरे शुभ्र वस्त्राचं आसन बसायला घेतलं तर ते त्याहून अतिउत्तम. परंतु मंडळी ज्यांना हे शक्य नाही, हे नियम पाळणं, त्यांनी फक्त मंत्रपाठ करणं एवढंच अपेक्षित आहे. मंत्रपाठ कोणत्याही माळेवर करू शकता. तरीही शक्य झालं तर या मंत्रपाठाला तुळशीची किंवा स्फटिकाची माळ वापरल्यास अतिउत्तम. आता मंत्र कोणता आहे तर मंत्र असणार आहे ओम श्री लक्ष्मी नारायण नमः. ओम श्री लक्ष्मी नारायण नमः. लक्ष्मी आणि नारायण भगवंताचे एकत्रित असलेला हा मंत्रपाठ, आणि हा मंत्रपाठ आपल्याला दिवसातून 1 माळ करायचा आहे अत्यंत शांतपणे. तसेच मंडळी या महिन्यात दर शनिवारी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत कोणत्याही वेळेत आपल्याला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करण्याची सेवा करायची आहे. या महिन्यातल्या शनिवारी दर शनिवारी पिंपळाला जल अर्पण करून मनोभावे झाडाला स्पर्श करून नमस्कार करून मगाचा मंत्र ओम श्री लक्ष्मी नारायण नमः या मंत्राचा जप 11 किंवा 21 वेळा करायचा आहे प्रत्यक्ष पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून. या पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून नमस्कार करतेवेळी मनामध्ये मात्र विचार आणायचा की जणू काही आपण महाविष्णू आणि माता महालक्ष्मी यांच्या चरणांना स्पर्शन करत वंदन करत आहोत. ही पिंपळाची सेवा स्त्री पुरुष दोघे कोणीही करू शकतात. तसेच मंडळी अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांना नैवेद्य दाखवण्याचा सुद्धा आणि त्यांना मुक्ती मिळावी म्हणून त्यांच्यासाठी प्रार्थना करण्याचा सुद्धा खूप चांगला योग असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी. म्हणून आपल्या साधक मंडळींना सुद्धा
अक्षय तृतीयेच्या दिवशी दुपारी मध्यानाच्या समयी दक्षिण दिशेकडे तोंड करून आपल्या पितरांना प्रार्थना करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि या नैवेद्यामध्ये दही आणि भात अवश्य ठेवू शकता। यावेळी आपल्याला पितृपाठ येत असेल तर तो अवश्य म्हणावा। आपल्या चैतन्य लहरी पुस्तकात आलेला आहे, किंवा ओम श्री पितृदेवताय नमः हा मंत्र 21 वेळा म्हणावा। या दिवशी आपल्या पितरांच्या स्मरणार्थ अवश्य दानधर्म करावा। समाजातील अडलेल्या, पिडलेल्या, नडलेल्या लोकांना शक्य तेवढी मदत, शक्य ती मदत करावी। तसेच या दिवशी पितरांना तीळ तर्पण विधी करावा। हा विधी आपण दरवर्षी करता, आपला व्हिडिओ त्याचा आलेलाच आहे, तो व्हिडिओ मुद्दाम खाली दिलेला आहे, अवश्य जाऊन तो व्हिडिओ पहा आणि करा। पितरांच्या मुक्तीसाठी हा तीळ तर्पण विधी स्वतः कसा करायचा याची माहिती त्यामध्ये आहे। मंडळी, साधना वर्गाच्या निमित्ताने पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना आठवण करून देतो की आपल्या उपासना वर्गाला देश विदेशातून साधक मंडळी जोडलेली आहेत। आपण जरीही मंत्र उपासना आपल्या घरात बसून एकट्याने करत असाल तरी सर्वांची ही साधना आणि मंत्र उपासना सामूहिक असल्यामुळे, एकाच वेळेला एकच साधना करत असल्यामुळे सामूहिक उपासनेची ऊर्जा या प्रत्येक साधकाला आणि साधनेला मिळत आहे। त्यामुळे निश्चितच आपल्याला त्याचा मोठ्या प्रमाणात लाभ होताना दिसतो आणि तो होत राहो अशी लक्ष्मी नारायणाच्या चरणी प्रार्थना। मंडळी, साधना उपासना यांच्यामुळे आपला आत्मविश्वास वाढायला, आपली आत्मिक ऊर्जा याची उन्नती होण्यासाठी खूप सुंदर अशी मदत मिळत असते। तेव्हा मंडळी, अवश्य साधनेला आपल्या कार्याच्या आणि मेहनतीच्या, अभ्यासाच्या जोडीने महत्त्व अवश्य द्या। मंडळी, पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या अक्षय तृतीयेच्या, या वैशाख महिन्यातल्या अक्षय तृतीयेच्या अनेक अनेक शुभेच्छा। मंडळी, येणारा मे, जून, जुलै हा जो महिना आहे हा विद्यार्थ्यांसाठी पुढील करिअरनुसार उच्च शिक्षण तसेच करिअरचा निर्णय घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो। तसेच घर बांधणी, घर खरेदी करणं, घरासाठी जागा पाहणं यासाठी सुद्धा या महिन्यात आपण मेहनत घेत असता, प्रयत्न करत असता। ज्योतिषशास्त्रानुसार कोणत्या करिअरमध्ये आपण चांगलं यश संपादन करू शकतो, यश मिळवण्यामध्ये जर अडचणी येत आहेत तर त्या कशा कमी करायच्या, किंवा कोणत्या कार्यक्षेत्रामध्ये आपल्याला वळायचं आहे की जिथे मिळतंय आपल्याला भरघोस यश, यामध्ये कुंडलीशास्त्र म्हणजे ज्योतिषशास्त्र कशा प्रकारे करतं मदत याविषयीचे व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच प्रकाशित झालेले, त्या व्हिडिओची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा। तसेच मंडळी, आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं सशुल्क मार्गदर्शन आमच्याकडून करून घ्यायचं असेल, आपल्या करिअरची निश्चित दिशा जाणून घ्यायची असेल, तसेच वास्तू विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी, त्यामध्ये वास्तूची रचना वास्तूच्या नियमाप्रमाणे कशी करावी, कशी असावी, ते कोणती वास्तू किंवा कोणता प्लॉट जो आपण बांधकामासाठी घेणार आहोत, खरेदी करणार आहोत, एन ए प्लॉट, तो वास्तुशास्त्राच्या नियमाच्या आधारे कसा असावा याचं सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअपद्वारे मेसेज करून कशा प्रकारे केलं जातं मार्गदर्शन याची अवश्य माहिती घ्या आणि त्यानंतर आपली अपॉइंटमेंट बुक करा। कुंडली मार्गदर्शन, वास्तू मार्गदर्शन हे फोनवरूनच केलं जात असल्यामुळे अगदी आपण देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा परदेशातून सुद्धा आमच्याकडून, आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे सहज मार्गदर्शन घेऊ शकता। आणि यासाठी आमचा व्हॉट्सअपचा संपर्क नंबर आहे 9892156163। हा नंबर आम्ही नेहमीच थंबनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलाच असतो। म्हणजे आपल्या ज्योतिष कट्ट्याच्या वतीने विविध देवदेवतांचे स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक म्हणजे चैतन्य लहरी, भारतात कुठेही मागवायचं असेल 331 रुपये फोनपे करून आपण ते मागवू शकता। तसेच सप्तशती गुरुचरित्र सार ही पोथी 151 रुपये फोनपे करून आपण भारतात कुठेही मागवू शकता। आमच्या कार्यालयाच्या नंबरवर फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट, तुमचा संपूर्ण पत्ता, पिनकोड नंबरसहित आमच्या कार्यालयाच्या याच व्हॉट्सअप नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून ही दोन्ही पुस्तकं घरपोच मागवू शकता। तसेच मंडळी, आपल्या कार्यालयातर्फे वेदोक्त गुरुजींच्या आणि ब्राह्मणांच्या मार्गदर्शनाखाली शुभ मुहूर्तावर आणि शुभ योगावर विविध प्रकारची अभिमंत्रित आणि सिद्ध केलेली रुद्राक्ष, स्फटिक, पारद, नर्मदा शिवलिंग, विविध ग्रहांची यंत्र, तर विद्यार्थ्यांच्या स्मरणशक्ती, एकाग्रता आणि फोकस अभ्यासातला वाढण्याकरता गणेश रुद्राक्ष, आपल्या ऐहिक सुखासाठी कुबेर यंत्र, लक्ष्मी यंत्र, दक्षिणावर्ती शंख, लक्ष्मी कवडी, मेरुश्री यंत्र, दक्षिण दिशा द्वार दोष निवारण यंत्र, अन्नपूर्णा यंत्र, सिद्धी गणेश, सरस्वती यंत्र यावर सुद्धा काम केलं जातं। याविषयी आपल्याला ही यंत्र मागवायची असेल तर आधी याविषयीची माहिती घेण्यासाठी कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप करून मेसेज करा की आम्हाला माहिती पाठवा, आम्ही तुम्हाला सगळी ती माहिती पाठवतो। ती माहिती आधी ऐका, वाचा, समजून घ्या आणि त्यानंतर अवश्य आपल्याला जर ह्या यंत्र, रुद्राक्ष, पुस्तक मागवायचं असेल तर आमच्या संपर्क नंबरवरती आपण व्हॉट्सअप करून माहिती घेऊन किंवा प्रत्यक्ष फोन करायचा असेल तर सकाळी 10 ते 2, संध्याकाळी 5 ते 8 या काळामध्ये सुद्धा आमच्या संपर्क नंबरवर आपण
कॉन्टॅक्ट करून माहिती घेऊ शकता. तर मंडळी, ही होती या महिन्यातली, वैशाख महिन्यातली साधना आणि उपासना. या सामूहिक साधना उपासनाला चौथं पर्व म्हणजे चौथं वर्ष सुरू आहे. आपल्या हा भरघोस प्रचंड प्रतिसाद जो मिळतो आहे त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद. आणि पुन्हा एकदा लक्ष्मी नारायण ह्या सुबत्ता सुख समृद्धी देणाऱ्या देवतेचं आपल्याही वास्तूमध्ये, आपल्या मित्रपरिवारामध्ये, कुटुंबामध्ये वास्तव्य आणि त्यांचे आशीर्वाद लाभो हीच भगवंताचरणी प्रार्थना. कळावे लोभाय असावा. धन्यवाद.